राम कृष्ण हरी राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरी कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण 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 राम कृष्ण हरे 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 राम कृष्ण राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम रूप पाहता लोचनी लोचनी 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 रूप पाहता लोचनी झाले ओ साजनी झाले हो साजणी तो हा विठ्ठल बरवार बरवार तो हा विठ्ठल बरवार सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साधनी तो हा विठ्ठल परवा परवा तो हा विठ्ठल परवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा आगा बहुत सुकृताची जोडी
जोडी बहुत सुकृताची जोडी जोडी बहुता सुकृताची जोडी जोडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर आगर 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 सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर आप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बाप रखुमा बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय राम काय खेपण खराब आहे काय अवघ्या वाटा झाल्या क्षीण अवघ्या वाटा झाल्या क्षीण अवघ्या वाटा झाल्या क्षीण अवघ्या वाटा झाल्या क्षीण कधी न घडे साधन कधी न घडे साधन कले नगरे साधन कले नगरे साधन उचित विधी विधान उचित विधी विधान उचित विधि विधान उचित विधि विधान न घडे सर्वथा नकळे नगडे सर्वथा नगडे सर्वथा नकळे नगडे सर्वथा भक्तिबंध बहु शोभा भक्तिबंध बहु शोभा भक्तिबंध बहु शोभा भक्तिबंध बहु शोभा भक्ति पंथ बहु शोभा भक्ति पंथ बहु शोभा भक्ति पंथ बहु शोभा भक्ति पंथ बहु शोभा अवघ्या वाटा झाल्या क्षीण अवघ्या वाटा झाल्या क्षीण अवघ्या वाटा झाल्या क्षीण अवघ्या वाटा झाल्या क्षीण कली न घडे साधन कली न घडे साधन कली नगडे साधन कली नगडे साधन उचित विधी विधान उचित विधी विधान उचित विधि विधान उचित विधि विधान नकळे नगडे सर्वथा नकळे नगडे सर्वथा नकळे नगडे सर्वथा नकळे नगडे सर्वथा भक्ती पंथ बहु शोभा भक्ती पंथ बहु शोभा भक्ती पंथ बहु शोभा भक्ती पंथ बहु शोभा भक्ति पंथ बहु शोभा भक्ति पंथ बहु शोभा भक्ति पंथ बहु शोभा पुण्य नागवे या पापा पुण्य नागवे या पापा पुण्य नागवे या पापा येणे जाणे के पा येणे जाणे के पा येणे जाणे के पा येणे जाणे के पा येणे किए के खंडती येणे किए के क्षणती येणे किए के खंडती के खंडती भक्ति पंथ बहु शोभा 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 उभारो उभारो निभाए उभारो निभाए पालवित आहे विठो पालवित आहे विठो पालवित आहे पालवित आहे दासामीची साये दासामीची दासामीची साये दासामीची साये भक्ती बोले आपुल्या बोले आपुल्या बोले आपुल्या देव बोले आपुल्या पंथ बहु शोभा भक्ति पंथ बहु शोभा भक्ति पंथ बहु शोभा भक्ति पंथ बहु शोभा भक्ति पंथ बहु शोभा पंथ बहु शोभा भक्ति पंथ बहु शोभा
या पापा पुण्य नागवे या पापा पुण्य नागवे या पापा पुण्य नागवे या पापा येणे जाणे के पा येणे जाणे के पा येणे जाणे के पा येणे जाणे के पा येणे जिये के खंडती येणे जिये के खंडती येणे जिये के खंडती येणे जिये के खंडती भक्ति पंथ बहु सोपा 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 भाविक विश्वासी भाविक विश्वासी भाविक विश्वासी भाविक विश्वासी भाविक विश्वासी भाविक विश्वासी पार उतारिले त्यासी पार उधारिले त्यासी पार उतारिले त्यासे पार उतारिले त्यासी पार उतारिले त्यासे पार उधारिले त्यासी हा तुका म्हणे नाशी तुका म्हणे नासी तुका म्हणे नाशी तुका म्हणे नाशी उतरत्याचे भक्ति पंथ बहु शोभा 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 पंथ बहु शोभा पुण्य नागवे बाबा पुण्य नागवे बाबा येने जाने के बाद येने जाने के बाद येने जिए के खंडते येने जिए के खंडते येने जिए के खंडती भक्ति पंथ बहु शोभा पुण्य नागव्या बाबा येणे जाणे के बा येणे के खंडती भक्ति पंथ बहु शोभा पुण्य नागव्या बाबा येणे जाणे के बा येणे दिए के खंडती विठोबा रघुमाई विठोबा जय जय विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई जय जय विठोबा
कुमाई गोपाल जय हरि बोल जय गोपाल गोपाल कुमाई जय जय गोपाल कुमाई गोपाल कुमार गोपाल कुमाई गोपाल कुमार गोपाल कुमाई जय जय गोपाल कुमाई गोपाल जय जय गोपाल कुमाई जय 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 जय गोपाल जय गोपाल कुमाई जय गोपाल जय जय गोपाल कुमाई गोपाल जय जय गोपाल कुमाई कमी आहे थोडा कमी आहे. नहीं ज़्यादा नहीं थे थोड़ा कमी से दोष वाटलं हां कमी आहे जरा. अवघ्या वाटा झाल्या क्षीण अवघ्या वाटा झाल्या क्षीण अवघ्या वाटा झाल्या क्षीण अवघ्या वाटा झाल्या क्षीण गलीन घडे साधन कलीन घडे साधन कलीन घडे साधना कलीन घडे साधना उचित विधी विधान उचित विधी विधान उचित विधी विधान उचित विधी विधान नकळे न घडे सर्वथा नकळे न घडे सर्वथा भक्ती पंथ बहु सोपा भक्ती पंथ बहु सोपा नकळे न घडे सर्वथा नकळे न घडे सर्वथा भक्ती पंथ बहु सोपा भक्ती पंथ बहु सोपा पुण्य नागवे या पापा पुण्य नागवे या पापा पुण्य नागवे या पापा पुण्य नागवे या पापा येणे जाणे खेपा येणे जाणे खेपा येणे जाणे के पा येणे जाणे के पा येणे ती एके खंड
के खंड खंडती भक्ति पंथ बहु सोपा भक्ति पंथ बहु सोपा येने के खंडती भक्ति पंथ बहु सोपा भक्ति पंथ बहु सोपा बहु सोपा विठ्ठल 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 विठाला 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 गाडी विठ्ठल 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 पुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय नाम भगवान की जय विठ्ठल 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 अवघ्या वाटा झाल्या क्षीण कली न घडे साधन उचित विधिविधान न कळे न घडे सर्वथा भक्तिबंध बहु सोपा
पुण्यनागवेया पापा येणे जाणे खेपा येणेची एके खंडती उभारो निवाहे विठो पालवीत आहे दासा मीची साहे मुखे बोले आपुल्या भाविक विश्वासी पार उतरिले त्यासी उतर तुका म्हणे नाशी कुतर्क्याचे कपाळी भक्तिपंथ बहु सोपा पुण्यनागवेया पापा येणे जाणे खेपा येणेची एके खंडती विठ्ठल 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 अवघ्या वाटा झाल्या क्षीण कली नगडे साधन उचित विधिविधान न कळे न घडे सर्वथा भक्तिबंध बहु सोपा पुण्यनागवेया पापा येणे जाणे खेपा येणेची एके खंडती जगद्वंदे जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा चौतुकी चार चरणाचा असा हा अभंग वारीतल्या इथलच्या 4-5 कार्यक्रमाच्या मिळून चिंतनाकरता आपण घेतलेला आहे. विठाला 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 काल सकाळचा काल संध्याकाळचा आजचा पहाटेचा प्रवचनाचा सुद्धा 3 कार्यक्रम याच्यावर झाले. हे प्रवचन रूपानं झाले. उद्याचा सुद्धा शेवटचा प्रवचन रूपानंच आहे. साथीच्या अभावामध्ये आज हरिजागराचं कीर्तन आहे. अनेक लोक वारीच्या वेळेला येतात, त्यामुळं साथ व्यवस्थित सहज बसते. तेव्हा 1 कीर्तन आणि 4 प्रवचनं असं आपण 5 कार्यक्रमा मिळून हा अभंग पिंजण्याचं ठरवलं आहे. पिंजणं म्हणजे घट्ट कापूस मोकळा करणं, आणि नुसतं मोकळा करणं नाही. पिंजण्यामध्ये कापूस मोकळाही होतो आणि त्यातला कचरा काढला जातो. मग कचरा कशात आहे? अभंगात नाही, आपल्या डोक्यात समजण्याच्या बाबतीत तो कचरा काढायचा आहे. लक्षात घ्या, संतवाणी बिनचूक आहे. मूळ कापसाला येताना झाडाला कापूस येतो, तो कचऱ्यासह नाही येत. लक्षात घ्या, तो कचरा त्याच्या चिकटतो. तसं आपली बुद्धी स्वतः प्रामाण्यवादाने त्या अभंगाचा अर्थ लावताना काही कचरे अडकतात आपल्या बुद्धीचे त्याच्यात. तेव्हा पिंजताना दोन्ही काम करायचं आहे. तो मोकळा करायचा आहे, अक्षराक्षर शब्द शब्दार्थ, आणि आपल्या डोक्यातले जे काही चुकीचे समज असतील, आपण आपल्या मनाने काही गोष्टी कल्पित अर्थ जर लावले असतील तर तेही या संत चर्चेतून सत्संगातून निघावे. याकरता हे 5 अभंग चौचुकी असल्यामुळं याला 5 दिवससुद्धा 5 कार्यक्रमसुद्धा कमीच पडतात. दिसायला सोप्या भाषेतला असला तरी
अक्षर अक्षर व्यवस्थित समजण्याकरता हे 5 दिवससुद्धा कमी पडतात, 5 प्रवचनंसुद्धा. पण तुमच्याजवळ याच्यापेक्षा जास्त वेळ नाही आणि त्यामुळं कमीत कमी 5ही दिवस समय देणाऱ्यांना एक विषय तरी पूर्ण मोकळा खुला व्हावा या हेतूनं आपण हा चौतुकी अभंग चिंतन करतो. त्यातला आजचा विषय कीर्तनाच्या माध्यमातून विषय तोच आहे. अभंग आपण आज सकाळी तर पूर्ण काल म्हणून दाखवला. तर याच्यातल्या पहिल्या चरणावर 2 प्रवचनामध्ये पुष्कळ खुलासा केला मी. तरी आज केवळ एकादशीच्याच कार्यक्रमाला आलेल्यांकरता थोडासा मागोवा घ्यायचा. तर पहिल्या चरणामध्ये एक विधान मांडलं. अनंत साधनेच्या तुलनेतून तुकोबारायांसमोर भगवत संकेतातून आणि तुकोबारायांच्या भक्ती अनुभवातून हे विधान त्यांनी मांडलेलं आहे. तर या विधानामध्ये थोडी तुलना आहे, पण खंडन फरक नसून मंडन फरक आहे. एक क्षीण शब्दामध्ये समूळ खंडन नाही, मंडनार्थ खंडन आहे. ज्या विषयाचा ते प्रधान विचार मांडणार आहेत त्याच्या सापेक्षात, या सापेक्षवादानं हे खंडन आहे आणि मंडनार्थ खंडन आहे. असे 2 भाग. तर अवघ्या वाटा झाल्या क्षीण, हा अवघ्या शब्दावर आज सकाळी पण मी काले बोललो. अवघा शब्द खूप अभंग 20-25 अभंग तर तुकोबारायांचेच अवघा शब्दाने सुरू होणार आहेत. तेव्हा या अवघ्या शब्दाचे अर्थ करताना 2 अँगल लक्षात आले. तर अवघा शब्द काही ठिकाणी सर्ववाचक आहे, पण संगती लावताना या अभंगात अवघा शब्द बहुतांशी वाचक आहे. कारण बहुतांशी गृहीत नाही धरलं तर शिल्लक राहिलेलं भक्तिपंथाचं समर्थनसुद्धा शिल्लकच राहणार नाही. आणि म्हणून ज्या अर्थी भक्तिपंथाचं शिल्लक राहिलं आहे त्या अर्थी अवघ्याचा अर्थ सर्व नसून बहुतांशी आहे. परिपाठामध्ये या मराठी भाषेतले अनेक अर्थ अनेक वेळेला तात्पर्यानं काही पाहावे लागतात. तर या ठिकाणचा अर्थ सांगितला. याच्यावर काही सकाळी काल चिंतन झालं. याच्यावर वाटासुद्धा, वाटाशी अवघा विशेषण लावायचं असेल तर ते सुद्धा बहुतांशी दृष्टीनं, ज्या अर्थी ही भक्तिपंथाची एक वाट शिल्लक आहे त्या अर्थी वाटा शब्द बहुवचनी असला तरी सर्व वाचक नाही, बहुतांशी वाचक आहे. अवघ्या वाटा झाल्या क्षीण, तर झाल्या शब्दसुद्धा सिद्धांतवाचकामध्ये समूळ झाल्या आणि सगळ्या झाल्या असं नाही. म्हणून पहिल्या चरणातल्या पहिल्या तुकड्यातले सगळे शब्द बहुतांशी वाचक घेऊन अर्थ करायचा आहे. सगळ्याच झाल्या असं नाही. तर अनेक वाटांपैकी बऱ्याच वाटा क्षीण झालेल्या आहेत. कलियुगामध्ये भक्तिपंथ प्रधान असला, सोपा असला तरी इतर सगळ्याच्या सगळ्या वाटा क्षीण झाल्यात असं सुद्धा म्हणता येणार नाही. पण बहुतांशी वाटा क्षीण झाल्या आणि त्याचं कार्यकारण पहिल्या चरणाच्या उत्तरार्धात सांगितला.
की उचित विधिविधान न कळे न घडे सर्वथा म्हणून क्षीण झाला. दुसरं कारण कलिप्रभाव म्हणून क्षीण झाला. न घडेच्या आधी कली शब्द वापरला, कली न घडे, आणि उचित विधिविधान न घडे. तेव्हा घडे शब्द कलीमुळं न घडे आणि उचित विधिविधानमुळं न घडे, म्हणून घडे दोन्हीचा उभय संबंधी वाक्य पुरं करणारा शब्द आहे. आणि त्यात सिद्धांत पण आहे की सिद्धांततः सर्वथा न घडे, उचित विधिविधान न घडे आणि सर्वथा न घडे, या तिन्ही ठिकाणी घडे शब्द लावायचा. कलीमुळं न घडे, उचित विधिविधान न घडे आणि सर्वथा न घडे, असं आहे. म्हणजे काही अंशात घडतं, विधिविधानसुद्धा काही अंशात घडतं. कली असला तरी काही साधनांचं साधन घडतं. फक्त बहुतांशी हे न घडेचा अर्थ आहे. तर न कळे न घडे सर्वथा, आणि न घडेचं मुख्य कारण न कळे आणि न घडे. तर कळेमध्ये विधी न कळे आणि विधान न घडे असा अर्थ लावायचा आहे. विधान म्हणजे कृती, क्रिया, प्रॅक्टिकल प्रयोग. तर व्यवस्थितपणानं तो प्रयोग घडत नाही आणि त्याचं कारण त्याच्याकडं जाण्याचा जो रस्ता आहे तो नीट कळत नाही. तो रस्त्याचं वर्णन म्हणजे विधी आणि आचरणाचा विभाग म्हणजे विधान, आणि हे नीट घडत नाही. तर विधी न कळण्याला सुद्धा कलिक अडचणीचा आहे. कसा अडचणीचा आहे? तर कलीनं जन्मजात समष्टी वायुमंडलामध्ये भारतीय संस्कृतीचे साधनांगाचे धर्माचे अंग क्षीण केल्यामुळं पूर्वी जसं उपजत, जसं गायकाचं पोरगं रडताना स्वरात रडतं म्हणतात, तसं आपल्या भारतातल्या लोकांचं उपजत धर्माचरण साधनाचरण हे उपजत घडत होतं. याला काटछाट कशानं बसली? तर कलीनं बसली. या कलीनं काय केलं? हा कली कुठं घुसला? भागवतामध्ये उल्लेख आलेला आहे की या कलीनं महाराज काही अशुद्ध वस्तूच्या सेवनानं त्याचे तुमच्यामध्ये घुसलेलं आहे. जसं पंचाग्र पाप परीक्षितीमध्ये कुठून घुसला? अनैतिक सुवर्णाचा मुकुट डोक्यावर बसला आणि त्याच्यातून तो डोक्यात घुसला. असं आहे. तर या कलीमध्ये, या कलीनं प्रवेश केला त्या अशुद्ध वस्तू व्यक्ती पदार्थ परिस्थितीच्या माध्यमातून. कलियुगामध्ये सहज उपलब्धता अशुद्ध वस्तू व्यक्ती पदार्थाची, आणि कलियुगपूर्व काळामध्ये सहज शुद्धतेची उपलब्धता होती. हा फरक आहे. सहज शुद्धतेची उपलब्धता ना हा इतर युगाचा भाव, आणि सहज अशुद्धतेची उपलब्धता हे कलियुगाचं विशेष. म्हणजे वस्तू व्यक्ती पदार्थाच्या माध्यमातून त्याचं हे सैन्यच आहे. जसं मी गुरुचरित्रातलं वाक्य सांगत असतो, गुरुचरित्रामध्ये युग देवाची आज्ञा घेऊन येतात त्यावेळेच्या त्यांच्या ध्यानांचं वर्णन आलं आहे. यंदा गाणगापूरला आम्ही गुरुचरित्रावर प्रवचन करणार आहोत बरं का. 26 जानेवारीपासून 7 दिवस गाणगापूरचा आश्रम आपला पूर्ण झाला आहे. आणि तिथं तर गुरुचरित्रातली मधून अजून कधी कथा, कारण आमचं साधनांगाची सुरुवात गुरुचरित्रात झालेली आहे.
लहानपणी आम्हाला अर्थ कळत नव्हते, पण घरात गुरुपरंपरेनं परंपरेनं दत्तभक्ती असल्यामुळं गुरुचरित्रावर श्रद्धा. आम्ही गाणगापूरला गेल्यावर पहिलं काही केलं असेल तर गुरुचरित्राचे पारायण केले. आता नंतर कित्येक दिवसात त्याचा संबंध आला नाही, पण त्या भावनेनं बसल्या कथा सांगायला मला कधी अडचण नाही. उलट आता सिद्धांताच्या आधारावर आरूढ होऊन मी सांगू शकणार आहे. पूर्वीच्या काळात तेवढं त्यावेळेला कळत नसायचं. तर त्या गुरुचरित्रामध्ये देवाला युग प्रवेश करायला जाताना पाया पडायला येतं. तर शेवटच्या आत्ताच्या काळातला कली हा परवानगी घ्यायला गेला त्यावेळेचं त्याचं ध्यान गुरुचरित्रात वर्णन केलेलं आहे. तर कसं आहे, तर नग्न आहे आणि एका हातात जीभ पकडली आणि एका हातात लिंग पकडले. अशा विचित्र अवस्थेत देवासमोर जावं का? शेवटी त्यानं विचारलाय प्रश्न की तू अशा अवस्थेत देवासमोर का झाला, हे लिंग जिव्हा का धरली, अशी होऊ तिथं. तर त्या कलीनं उत्तर दिलं, या समाजाला जिंकण्याची ही माझी 2 शस्त्र आहेत, लिंग आणि जिव्हा. यामुळं खाण्याच्या माध्यमातले भोग कलियुगात वाढतील आणि स्पर्शरूपानं हा विषय भोग ज्याला आपण म्हणतो तो वाढेल. ही 2 माझी शस्त्र आहेत म्हणे कलीतल्या लोकांना पराभूत करायला. कलीला आपलं शासन करण्याकरता या 2 शस्त्राचा आधार घेतला आणि म्हणून बिघडलं कुठं असेल तर इथं बिघडलं आहे. सगळ्यात जास्त हे ढाबे वाढले. हे काय आहे, हे सगळे जीव याचे चोचलेत. घरी सुगरण पत्नी असल्या तरी पैसे खर्च करून 20-20, 100-100 मैलावर जाऊन 100 रुपयाची पिठलं भाकरी खायला जातात तिथं. त्या बाईला येत नाही घरी असं नाही. बाकीचे भारी पदार्थ नाही आले तर समजू शकतो आपण. महाराष्ट्रातल्या बाईला पिठलं भाकरी येत नाही असं नाही होत, पण त्यांना घरची त्याही पिठलं भाकरी आवडत नाही. स्पेशल पिठलं भाकरीचे स्पेशल जागा आहेत. उदाहरण म्हणून सांगितलं तर ढाब्यावरचं फार आवडतं लोकांना. म्हणून कलीच्या तावडीतून जर वाचायचं असेल ना, प्रहार आपल्यावर होऊ द्यायचा नसेल तर सगळ्यात पहिलं कंट्रोल या जिव्हेवर करा. शुद्ध अन्न सेवन. तर हे सगळं अंतःकरणाला पराभूत करणार आहे. जैसे खाय अन्न तैसे होय मन, असं आहे. तेव्हा हे बिघडवणार आहे. तर हे त्याचं शस्त्र आहे. तर न घडण्याचं कारण काय? चूक कुठं झाली आहे? वारी करतो पण अन्नशुद्धी नाही, हिचं बिघडलं आहे. साधन घडत का नाही? मी पहिल्या दिवशी विचार सांगितला, साधन साजरं करतात वारकऱ्यांमध्ये. बरेच वारकरी तसं साजरं शब्दसुद्धा द्वयार्थानं आहे. साजरं म्हणजे अतिशय गोड. गोजिरं, साजरं हे चांगल्या अर्थाचे पण शब्द आहेत. आणि साजरं म्हणजे बळच तयार केलेलं असं. तर हा हिचा अर्थ आहे. आमची वारी बळच साजरी करतो आम्ही, असं आहे. तर साजरेपणा चालला आहे म्हणून साधना घडत नाही. न घडे साधन. वारी हे साधन आहे, पण क्षीण का झालं? पहिला धक्का कुठं लागला तर या अन्नामध्ये लागला. अन्नशुद्धौ सत्वशुद्धी. सत्वशब्द इथं संस्कृतचा अंतःकरणवाचक आहे.
सत्व म्हणजे अंतःकरण. अंतःकरण जर अन्न शुद्ध असेल तर अंतःकरण शुद्ध होतं असं आहे. आणि सत्व अंतःकरण शुद्ध झालं तर ध्रुवा स्मृती, अन्न शुद्ध ध्रुवा स्मृती, आपली धारणा बुद्धी श्रुती स्मृती जी आहे ती ध्रुव म्हणजे स्थिर होते. तर सूत्र बिघडतं कुठं? अन्न अशुद्धीमध्ये. मग अन्नाची अशुद्धी बहुतांशी साजरं करतात. अशुद्धी सगळ्या वारकऱ्यांमध्ये आजही आहे. 99% दिंड्यांमध्ये कांदा लसूण चालतो. अन्न अशुद्धी. 99% दिंड्यांमध्ये हॉटेलचा चहा चालतो. अपवाद वेगळा विषय. पण हॉटेलचा चहा पिल्याशिवाय, आमच्या दिंडीत आम्ही 2दा चहा देतो तरीसुद्धा ते गाडीवरचा चहा पिल्याशिवाय त्याला समाधानच होत नाही. तर ही अशी अवस्था आहे. मला मठात आम्ही देत नाही चहा, पण रस्त्याने देतो, चालायचं असतं. पण तरीसुद्धा 2 वेळा चहा असल्यावर 3ऱ्या वेळेला गरज नाही. पण असं नसतंच. निम्मे ज्यांना हॉटेलचं चालतं ते निम्मे लोक बाहेरचं एकदा तरी चहा पिणारच, त्याशिवाय त्यांना समाधान वाटतच नाही. तर ही अशुद्धी साधन शुद्ध घडू देत नाही. आम्ही खूप प्रयत्न करतो. नामस्मरण हातात दिलं आहे, संतांचं अनुशासन आहे, सारखं सांगत राहतो. पण आहार शुद्धी आणि विहार शुद्धी हे न धुतलेले 10-10 दिवस वापरलेले सूट ही विहार शुद्धी आहे. अशुद्धी, विहार अशुद्धी. हे टेरिकॉटचे झब्बे सगळे पातळ पंजाबी ड्रेस रोजच्या रोज धुत नाहीत. तर या विहारामध्ये, विहार शब्दाचे 2 अर्थ आहे. आहार विहार जे ना, युक्त आहार विहार. तर वेश आणि हिंडणं, हिंडणे अर्थानं जास्त प्रसिद्ध आहे विहार शब्द. तर विहार अशुद्ध. तर म्हणून आम्ही तर दिंडी सोडून जात नाही, पण डोळे जातात ना गू खायला. दिंडी सोडून जात नाही, बंधनं ठेवतात. तर एखाद्या शेजारच्या आईमाईवर वाईट वासनेने डोळे जातात ना, तो विहार नाही आहे का? विहार म्हणजे सगळं शरीर जायला पाहिजे असं काही नाही. त्या डोळ्यात ताकद आहे. तुम्ही त्याच्याजवळ जाऊ शकत नाही, लोक मारतील, पण डोळ्याच्या माध्यमातून त्याला तुमच्या मनात आणता वासनेचं. ही विहार अशुद्धी आहे. वेश अशुद्धी, अन्न अशुद्धी, विहार अशुद्धी. प्रवचन चालले असले तरी एखादं गाणं लागलं असलं आणि त्याचा आवडी रसिक असला तर प्रवचनातून लक्ष तिकडं जातं, भजनातून लक्ष तिकडं जातं. म्हणजे कान त्या अशुद्ध विहारात गेले, लक्षात घ्या. तर आहार विहार अशुद्धी ही जी आहे हे कलीचं शस्त्र आहे. आणि उपलब्धी भरपूर. पूर्वीच्या काळामध्ये सगळीकडं वाईट गोष्टी प्राप्त होत नव्हत्या. आता सगळं जग मोठीच ही जसं चांगली म्हणून जाहिरात आहे तर सगळे वाईट संस्कार खिशात. बटन दाबलं की सुरू. आज किती कॉलेजची पोरं
या मोबाईलनं बिघडलेत. कोणाकोणाशी काय काय गप्पा मारतात. इंटरनेट असल्यामुळं त्या मोबाईलवर काय काय पाहतात. त्यांना टी व्हीपर्यंत सुद्धा जावं लागत नाही. आम्ही पाहिलं कित्येक वेळा रिकामे बसले की त्यांचं ते सुरूच. तर ही विहार अशुद्धी, याचे तपशील किती बोलले तरी कमी होईल. आपल्या एवढ्या महत्त्वाच्या पुढच्या शिल्लक राहिलेल्या विवेचनाच्या तुलनेत याच्यावर फार विचार करायचा म्हणजे थोडा वेळ वाया घालवणे. कारण स्वाभाविकपणे इतक्या खराब अवस्थेत आलेल्या वारकऱ्यांमध्ये लोक नाहीत, म्हणून तो वेळ व्यर्थ आहे. असं आहे, खराबी आहे, नाही असं नाही, पण जितक्या लेवलवर खाली उतरून चिंतन करतोय आपण तितक्या लेवलमध्ये नाही. पण विहार अशुद्धी आहे, आहार अशुद्धी पण आहे. अगदी मांस मछली खाणाऱ्यांच्या इतकी नसली तरी कांदा लसूण हॉटेलमध्ये वडा खाण्या इतकी तर अशुद्धी वारकऱ्यांमध्ये बरीचशी आहे, हे लक्षात. तेव्हा ही जी आहार विहार अशुद्धी आहे, इथं कलीची ताकद नाही आणि ती साधन घडण्याला न घडण्याला कारण होते. प्रतिबंध करत असेल, साधन घडण्याचा प्रतिबंध या अशुद्धीमुळं होतो. न घडेचं कारण लक्षात घ्या. तर विधानात दोष होतो, लक्षात घ्या. आता विधान कळण्यात दोष आहे का? वारकऱ्यांच्या कळण्यात दोष नाही, पण विधान आचरण्यात दोष आहे. असं आहे. कळतं वारकऱ्यांना, रोज अभंग संस्कारात असतात, प्रवचनात श्लोक ऐकतात, कीर्तनात प्रमाणं ऐकतात. कळण्यात फार उणेपणा आहे असं नाही, पण आचरण्यात उणेपणा आहे. म्हणून ते डोंगरे महाराजांचं जे वाक्य आहे ना, की एक वेळ पाप सुटत नाही, पुण्य करणं सोपं आहे, पण पाप सोडणं अवघड आहे. या यादीत आपण सगळी मंडळी बरीचशी आहोत. आपल्या जन्मजात काही कलीच्या ताकदीमुळं, आपल्या पूर्वकर्मामुळं पाप सोडणं कठीण आहे. याच्यात बरेच लोक आपण आहोत. ते जास्त निब्बर आहे, ते उजळ माथ्याने पाप करतात आणि आम्ही लपून छपून करतो, एवढंच. थोडीशी लाज जनाची मनाची असते म्हणून. पण पापाचं पाया शिल्लकच आहे, पाप सुटत नाही आणि ती सुटत नाही. फुकटचा पैसा घेणं सुटत नाही, 2 नंबरचा माल 1 नंबरला घालणं सुटत नाही. हे सगळं काय आहे? वारकरी झाला तरी करतो, सगळं जगच करते म्हणतो, ही ढाल त्याची. सगळ्या जगाने केलं म्हणजे आपण करावं तसं काही नियम आहे काय? तेव्हा आमची ही ढाल आहे आणि आम्ही ही सगळी पापं करतो, आणि ती करतो, करप्शन करतो. वरून पार देणग्या देतील, दान धर्म करतील, पण करप्शनच्या वेळेला डोळे झाकून आणच म्हणतो, आहे गे नाही. रचना लपून छपून, आता परत लपून छपून ज्यादा सुरू होईल. आतापर्यंत कसं झालं तर फार उघडच पैसे मागायचे ऑफिसमध्ये. त्याच्यासुद्धा 2-3 पद्धती होत्या. पोलिसांचे जर तुम्ही पाहिलं ना, स्वतः पैसे घेत नाहीत, मग एखाद्या पानटपरावर म्हणतात तो पैसे घेतो, मग त्याच्याकडून आग येतो. हे असे लपून छपून कामं करतात. आम्हाला माहिती आहे, आमच्या जवळचा एक पोरगा पानटपरीवाला, त्याला पोलीस लोक 3-4 हजार रुपये नुसतं पैसे त्यांचे घेणं, परत त्यांना देण्याबद्दल 3-4 हजार रुपये महिना त्याला देतात, त्याला बिना कामधंद्याचा. मी मला पुराव्यानिशी माहिती ही गोष्ट, लक्षात घ्या. अशी अवस्था आहे. मला सगळेच
पार रजिस्ट्रारपासून त्यांच्या त्या ह्याच्यावर नुसत्या रेघा मारतात, त्याच्यावरून समजून घ्यायचं किती पैसे द्यायचे, जादा किती द्यायचे, कमी किती द्यायचे. भानगडीच सगळ्या मला. ते जेवढं आपण उकरड्यात जाऊ तेवढं आपल्यालाच उलट ताप होईल असं आहे. म्हणून फार नाही, पण सांकेतिक थोडं थोडं सांगितलं. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. खूप आमच्या समाजाचा, आमचा अनेक समाजाशी संबंध असल्यामुळं घर बसल्या हे सगळं कळतं. आम्ही कधी द्यायला गेलो नसलो, आमच्याशी डायरेक्ट कधी व्यवहार झाला नसला, तरी त्यांच्या चर्चेतून हे सगळे भानगडी कळतात. ते असं अवघड गोष्ट आहे आणि हे कारण आहे. आणि या सगळ्यात दुष्टचक्रामध्ये वारकरी म्हणवणारे पुष्कळसे माळकरीसुद्धा असतात आणि म्हणून त्यांची वारी नीट घडत नाही, साजरी होते. माळीमुळं ते वारीला येतात, हेलपाटा घालतात, वारी केली असंही लोकांना दाखवतात, पण घडीच्या यादीत नाही. ही घडीच्या यादीत जर वारी बसायची असेल तर फार सावधान राहावं. उचित विधिविधान व्हायला पाहिजे. उचित शब्द, उचित घडे. घडीच्या पाठीमागे विशेषण लावायचं, उचित घडे. आणि त्या अभंगात काय, उचित न घडे. म्हणजे उचित घडत नाही, तर उचित घडावं वाटत असेल तर फार सावध राहावं लागतं. लक्षात घ्या. तर उचित विधिविधान जर का घडत नाही, तर आहारशुद्धी, आहाराशुद्धी, विहाराशुद्धी, संस्काराशुद्धी, निवासाशुद्धी, परिवाराशुद्धी, खूप अशुद्धीचे प्रकार आहेत. पण त्याच्यात जर मी वेळ घालवला तर चांगल्या भागातला वेळ वाजा होईल, म्हणून फक्त संकेत केले. असं आहे. तर उचित विधिविधान न कळे न घडे सर्वथा. मग काहीच घडत नाही का तुमचं? घडतं. इथे येता तुम्ही, दर्शनाला जाता, वारीला उभं राहता, पायी वारीत येता, सर्वथा न घडे. म्हणून सर्वथा उचित न घडे, यामध्ये आपण सगळे कलियुगातले वारकरी बहुतांश आहोत. सर्वथा उचित न घडे. घडतं पण उचित घडत नाही. उचितही घडलं तरी सर्वथा उचित घडत नाही. असे हे शब्द लक्षात घ्यायचे. तर तुकोबराय विधान मांडतात. या क्षीण वाटा का झाल्या, तर सर्वथा उचित का घडत नाही, तर त्याचं उत्तर मी सांगितलं. वस्तू, व्यक्ती, पदार्थ, परिस्थितीची अशुद्धी कलियुगामध्ये सहज उपलब्धी त्या वायुमंडलात असल्यामुळं एखाद्या अशुद्ध वातावरणात राहणारा माणूस आत स्वतः किती स्वच्छ असला तरी श्वासावाटे जंतू इन्फेक्शन होणार आणि त्या एरियात तो आजारी पडणार. अशी कलियुगातली अवस्था आहे. साथीचे रोग जसे असतात ना, सगळं वायुमंडलच बिघडलं. तो तिथं नुसता प्रवेश जरी झाला त्या वायुमंडलात, त्यांनी स्वतःला किती सावरलं असलं तरी ते इन्फेक्शन होणार आणि तो आजारी पडणार. असा प्रचार आहे कलिता हल्ली आपल्याकडे. हे काही ना कळत असून सुद्धा, इच्छा नसून सुद्धा. म्हणून तर प्रायश्चित्त विधीमध्ये, भागवतामध्ये हा प्रश्न विधान आहे की सुखदेवजी महाराज, तर काही पाप आमचे कसे घडतात, तर नकळत घडतात. अशा वेळेला आम्ही काही प्रायश्चित्त करून त्याचा करता येईल का, असा प्रश्न 6व्या स्कंदाच्या वेळेला विचारलेला आहे महाराज. आणि मग त्याच्या उत्तरात नामसाधना सांगितलेली आहे. शेवटचा जो 5व्या स्कंदाचा अध्याय आहे, कर्मविपाकाचा, नरक वर्णनाचा, हे वर्णन ऐकलं परीक्षितीनं आणि मग शुकदेवांना प्रश्न विचारला.
तर विवश होऊन जर पाप घडलं म्हणजे पराधीन होऊन, तुमची इच्छा नसली तरी. आता अशी पागाव कमी आहेत का? हिंडावं लागतं, कोणाकडे तरी बसावं लागतं, आणि पोरं तिथं कोणती तरी टी व्ही लावलेले असतात, त्यात कोणतेही सिरियल लावलेले असतात, घाणेरड्या जाहिराती समोर पाहाव्या लागतात. किती पाहाव्या लागतात? चांगलं कार्यक्रम ऐकायचं म्हणलं ना तरी मध्ये 2 मिनटं ते पाहावं लागतं. अशी विचित्र अवस्था आहे. तर करोति भूयो विवशः प्रायश्चित्तमथो कथम. तर विवश होऊन कलियुगात पाप घडतात महाराज. मग अशी अवस्था आहे. म्हणून सर्वथा उचित विधी न घडे असं आहे. अशी अवस्था आहे. मग आता या विवशतेवर मात करून आपल्याला काही करता येईल का, असा प्रश्न स्वाभाविक निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. याच्या उलट्या प्रवाहातून पोहण्याइतके सगळ्या साधना अवघड पडतात. काही फायद्याच्या ऐवजी तोटेच होतात. चांगलं काम करताना अपराध होतात. हे कर्ममार्गात तर फार कठीण आहे महाराज. एक करायला जातून एक होतं. थोडी चूक झाली तर फायद्याच्यापेक्षा तोटा जास्त, अशा घटना घडतात. तर मग अशा सगळ्या मार्गांचा विचार केल्यानंतर तुकोबरायांसमोर प्रश्न आला की बहुतांश अवस्था अशी आहे, मग समाजाला उरलेलं चांगलं काय ते द्यावं. म्हणून दुसऱ्या चरणातला विचार भक्ती पंत बहु सोपा, भक्ती पंत बहु सोपा, भक्ती पंथ बहु सोपा, भक्ती पंथ बहु सोपा, भक्ती पंत बहु सोपा, भक्ती पंत बहु सोपा, भक्ती पंथ बहु सोपा, भक्ती पंथ बहु सोपा. नागवेया पापा, पुण्य 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 नागवेया पापा. येणे जाणे कृपा, येणे जाणे कृपा, येने जाने कृपा, येने जाने कृपा, येणे जाणे कृपा, येणे जाणे कृपा, येने जाने कृपा, येने जाने कृपा. येणेची एके खंडते, येणेची एके खंडते, येनेची एके खंडते, येनेची एके खंडते, येणेची एके खंडते, येणेची एके खंडते, येनेची एके खंडते, येनेची एके खंडते. पंत बहु सोपा, पुण्य नागवेया पापा, येणे जाणे कृपा, एके खंडते. भक्ती पंथ बहु सोपा, पुण्य नागवेया पापा, येने जाने कृपा, येने के खंडते. भक्ती पंत बहु सोपा, पुण्य नागवेया पापा, भक्ती पंथ बहु सोपा, पुण्य नागवेया पापा, येने जाने कृपा, येने के खंडते. भक्तिपंथ बहु सोपा, पुण्य नागवेया पापा, येणे जाणे खेपा, येणेची एके खंडती. मागच्या प्रवचनात या चरणाचा विस्तार झालेला नाही. फक्त आज सकाळी प्रार्थनेच्या वेळेला
सोपा भक्तिपंथ यामध्ये प्रार्थनेचा महिमा वर्णन केला. तेव्हा अजून बरंच चिंतन या चरणातलं आहे. लक्षात घ्या. प्रार्थनेला भक्तिपंथ सोपा का म्हटलं तर प्रार्थना करत असताना पराधीनता नाही. तुमचा स्वतःचा टच म्हणजे स्वद्वारा त्या प्रार्थनेच्या शब्दाशी जर एकाग्र झालं, याला करता काही अडचण नाही, पराधीनता नाही. म्हणून हा सोपा मुद्दा सांगितला. तर सकाळी प्रार्थनेवरच प्रवचन असल्यामुळं त्याच्यात या अभंगाचा भाग कसा जो बसवला तो विषय आपण सकाळी पाहिला. आता आपल्याला या चरणावर थोडा विस्तार ज्यादा पाहायचा आहे. तर याच्यात बहुसोपा शब्द वापरला आहे. जसं तुकोबरायांनी नामसाधनेचा महिमा सांगताना सर्वाहून सोपे शब्द तुका म्हणे सोपे आहे सर्वाहून. पहिल्या चरणात नुसता सोपा शब्द आहे. किंवा माऊलींच्या हरिपाठामध्ये सुद्धा सोपा अर्थाचा शब्द आहे, पण हा बहुसोपा. तर या बहुसोप्याचंच भाषांतर आहे सर्वाहून. सर्वाहूनही सोपा आणि बहुसोपा हे जवळजवळ आहेत. लक्षात घ्या. तर बहुसोपा, साधारण सोपा आणि बहुसोपा याचा विस्तार करावा लागेल थोडा. काय आहे हे महात्म्य या पंथाचं पाहत असताना बहुसोपा हे फार महत्त्वाचं महात्म्य आहे. असं आहे. कारण सोप्यामध्ये सुद्धा पुष्कळ मार्ग आहेत. काही लोक साधं एकांताच्या काही साधनेबद्दल सुद्धा तुम्हाला काही नाही, शांत बसायचे, बाकी काही करायचं नाही, सोप्या अर्थानं समर्थन करतात. ध्यानाच्या काही अंगाचं सोप्या अर्थानं समर्थन करतात. पण बहुसोपा त्याच्यापेक्षा विशेष आहे. तर बहुसोप्याच्या कारणामध्ये कमी पडलेलं देव मदत करतो हे बहुसोप्याचं एक महत्त्वाचं कारण आहे. लक्षात घ्या. वारुणी बाह्य जे तिसरं चरण आहे ना, ह्या बहुसोप्याचं एक कारण आहे, हे लक्षात घ्या. जसं संत महिमेमध्ये थकल्यानंतर संत तुम्हाला कडेवर वागवतात असं वर्णन आलं संत महिमेच्या अभंगात. तसं या बहुसोप्याच्या कारणामध्ये देव तुम्हाला हाका मारून काही मदत करतात. दासा मीची साहे, साहे म्हणजे मदत करतात. हे बहुसोप्यातलं एक महत्त्वाचं अंग आहे. हे ध्यानामध्ये नाही. ध्यानात शांत बसान, गप्प बसान, काही करायचं नाही, इथपर्यंतचं वर्णन होऊ शकतं. पण सहाय्यतेची हमी जी या भक्तिपंथामध्ये आहे ती कुठंच नाही. बहुसोप्याचं एक प्रधान कारण आहे देवाची हमी. दासा मीच आहे. आणि तिसऱ्याने हमी देणं आणि देवाने स्वतः म्हणणं याच्यात थोडा फरक आहे. मुखे बोले आपुल्या, देव स्वतः बोललेले. तसं आषाढी कार्तिकी विसरू नका मज, हे जसं नामदेवरायांशी हितगुज बोलताना देव स्वतः बोलले, सांगतच हे गुज पांडुरंग. तसं तुकोबरायांच्या संबंधामधून तुकोबरायांनी बहुसोप्याच्या एका कारणामध्ये देवाचं हे प्रतिज्ञावचन हे बहुसोप्याचं कारण आहे. हे महत्त्वाचा मुद्दा आहे. उभारोनी आहे विठो पालवीत आहे. मला ये यथामामच्या जरा पुढचं आहे. ये यथामाममध्ये तुमच्या इच्छा असली तर मी मदत करतो असं आहे. आणि याच्यामध्ये आपण होऊन बोलवतो असं आहे. म्हणून विशेष भाग आहे.
तर हे बहुसोप्याचं कारण आहे. म्हणजे तुमचं स्वतःची कोणतीही उणीव तुम्ही स्वतः जरी अपुरे पडलात त्या बाबतीत तरी देव स्वतः तुम्हाला सहाय्य करतो. दासा मीची सहाय्य मुखे बोल्या. तर बहुसोपाचं हे कारण आहे. अजून एक कारण काय आहे, या भक्तिपंथामध्ये शुद्ध पुण्य, पुण्याचे प्रकार मानलेले. तर यामध्ये जयामध्ये नारायण शुद्ध पुण्यातीत जयामध्ये नारायण शुद्ध शुद्ध आणि अशुद्धाचं मुख्य मीटर काय आहे, तर शुद्ध क्षीण होत नाही आणि अशुद्ध क्षीण होत. क्षीणे पुण्यमर्त्य लोकम विशंती. तर क्षीण होणारं ते अशुद्ध पुण्य आणि क्षीण न होणारं ते शुद्ध पुण्य. आणि ते शुद्ध पुण्य या नामसाधनेमध्ये आहे, भक्तिपंथामध्ये आहे. आणि ते शुद्ध पुण्य असल्यामुळं प्रतिबंध करणाऱ्या पापाला ते लुटून समाप्त करतं. एखाद्याचं धन जसं समाप्त करतं तसं पापाचं गाठोडं समाप्त करतं, निवृत्त करतं. हरिउच्चारणे अनंत पापराशी जातील लयासी. हे नागवेचा अर्थ एक लक्षात घ्या. हे थोड्या शब्दात ते सगळं बसवलं. पुण्य नागवे या पापा पुण्य नागवे म्हणजे पुण्य समाप्त करतं. असं हे पुण्य भक्तिपंथामध्ये आहे. हे बहुसोप्याचं दुसरं कारण. विठाला 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 आणि फलश्रुती तर येणे जाणे खेपा खंडन होतं. जाण्या येण्याचं जन्ममरण निवृत्त होतं. कारण या भक्तिपंथामध्ये भक्त भगवंताच्यामध्ये हे आश्वासन आहे, जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्ममरण शरणागता शरण्य मीची एको. म्हणून जन्ममरण मिटवण्याचं आश्वासन हे त्याच्यातच आहे. याच्यामध्ये येण्याची एके खंडती याचा हा ची शब्द इतरांचा निषेधवाचक नाही. मग इतर साधनाचं सहाय्य न घेता केवळ या एकाच साधनाने ते काम पूर्ण होईल, असा उत्तम अर्थ आहे. विठाला 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 विठाला. तुळशीदासांनी ज्ञानभक्तीचं तुलना करताना, भक्तीचा विषय मांडताना हाच मुद्दा मांडला की भक्तीचा आश्रय ज्ञानाकडं जाण्याकरता निदान मलविक्षेप दोष निवृत्ती करता तरी घ्यावा लागतो. पण भक्ती पूर्ण आणि स्वतंत्र आहे. तिनं ज्ञानाचा आश्रय नाही घेतला तरीसुद्धा अज्ञान निवृत्त होतं. याकरताच भागवतामध्ये गोपींचा दृष्टांत आहे. आवरणभंग गोपिकांचं जे केलं त्यामध्ये ज्ञानाचा आधार घेऊन आवरणभंग नाही केलं. ज्ञानाचा आधार न घेता म्हणजे एका भक्तीच्याच आधाराने मल विक्षेप आणि आवरण तिन्हीही दोष जातात. पण मात्र ज्ञानमार्गाचं आवरणच घालवण्याकरता ज्ञानमार्गाचा आधार घेणाऱ्यांना मलविक्षेप घालवण्याकरता काही प्रमाणात धर्माचरण आणि काही प्रमाणात उपासना करावी लागते. आणि आवरण दोषार्थ म्हणजे क्रमसमुच्चयवाद्याचे जे 3 साधनेचे क्रम आहे त्यामध्ये श्रवण मनन निधिध्यासनाचं जे
ज्ञानमार्गाचं साधन आहे ते शेवटी आवरणभंगाकरता उपयोगात आणतात. हा क्रमसमुच्चयवाद्यांच्या सिद्धांताचा विचार आहे. पण समसमुच्चयवादाच्या सिद्धांतानुसार हा भक्ती सिद्धांतामध्ये भक्ती ही पूर्णतम आहे. तीच आवरणदोष सुद्धा घालवू शकते अशी गीतेत सुद्धा प्रमाण आहे. लक्षात ददामि बुद्धियोगम तम येन मामुपयान्ति ते. त्याला बुद्धियोग मी दान देतो. भक्त विठोबाचे भोळे त्याच्या पायी दान लोळे, त्याच्या पायी ज्ञान लोळे, त्याच्या पायी ज्ञान लोळे. भक्त विठोबाचे भोळे त्याचे पायी ज्ञान लोळे, त्याचे पायी ज्ञान लोळे, त्याचे पायी ज्ञान लोळे. हो, म्हणूनच भागवतामध्ये सुद्धा भक्तीच्या उदरी जन्मले ज्ञान असं वर्णन आहे. हे भक्त विठोबाचे भोळे यांचे पायी ज्ञान नोळे या प्रमाणाचा तो भावार्थ आहे. तो त्याच अर्थाचं भागवताच्या हाती. पुढे भक्तीने धरिले हाती, पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती. स्थिर केली अथपळे होती, स्थिर केली ते अथपळे होती. किती आणून लावली पंथिगा, म्हणवली आलो या देशा. जाणून लाविली पंथिका, मनोनी आलो या देशा. हो, या मार्गाला मी का लागलो याचं कार्यकारण भाव सांगताना हे तिन्ही भक्तीच्या मुळं मागं धावत येतात असं हे प्रमाण सर्वश्रुत आहे. लक्षात घ्या. आणि म्हणून म्हणजे केवळ ज्ञानादेव तु कैवल्यम हे वाक्य एका अर्थानं जसं खरं आहे तसं ज्ञानानंच मोक्ष मिळतो असं आग्रही वाक्य भक्तांना मान्य नाही. ज्ञानानंही मोक्ष मिळतो, पण मुखीनाम हाती मोक्ष तेने मुक्तिचारी साधी येण्या हे सगळं काय सांगतं. भक्तिमुक्तिचारी घरी द्यायच्या तर त्यांनीच मिळतो असं नव्हे. म्हणून भक्ती स्वतंत्र पूर्ण तुळशीदासांनी तुलना करताना या दोन्ही गोष्टी मानलेल्या आहेत. स्वतंत्र आहे आणि पूर्ण साधन आहे हे लक्षात घ्या. आणि ते पूर्ण आहे म्हणून येणे जाणे खेपा. येण्याची एके शब्दाचा अर्थ मी वेगळा सांगितला. येण्याची एकेचा अर्थ काही लोक लावतील की फक्त यानेच होतं, याच्यात आग्रहाचा प्रवेश होईल. आणि मी सांगितलेला जो अर्थ आहे त्याने आग्रह समाप्त होईल. लक्षात घ्या. मुद्दा तोच, पण अनाग्रही रूपानं तो अर्थ होईल. कोणता येण्याची एके खंडती म्हणजे या एकानं सुद्धा हे काम होईल येणे जाणे खेपा. तर हे अनाग्रही सिद्धांत झाला तो. आणि यानेच फक्त होईल म्हणलं की बाकीच्यानं होणार नाही म्हणजे आग्रही खंडन मंडनात्मक सिद्धांत. म्हणून मी याचा अर्थ सांगताना हा सांगितला आहे की येणे जाणे खेपा येण्याची एके येण्याची खंडती असं अन्वय करायचा म्हणजे अर्थ बरोबर लागेल. एके येण्याची खंडती बस. तेव्हा असा भाग याच्यामध्ये आहे. या साधनेनं या एका साधनानं सुद्धा तुमचं पूर्ण काम होतं. आणि त्याच्या कार्यकारण भावामध्ये आपण तिसऱ्या चरणाचा विचार अर्धा चिंतन केला. उभारो निभाहे विठो पालवीत आहे. उभा राहून बोलवतोय आणि आश्वासन देतोय. दासा मीची साहे मुखे बोले आपुल्या ये भजंती तुमाम भक्त्या मैत्रे तेषु चाप्याम. समूह मासलो तरी माझं हे वेगळं आश्वासन आहे असं. म्हणून मी काय करतो त्याला मदत करतो. त्याची जी उणीव असेल ती घालवण्याकरता तो स्वतः दुर्बळ असमर्थ असला तरी मी मदत करतो.
म्हणून बहु सोपा. लक्षात घ्या. जसं आत्ताच्या ह्याच्यातलं विरोधी दृष्टांत अनुकूल नाही, पण गमतीनं विनोदानं सांगतात. आत्ता काही शाळांचा पट गिरवण्याकरता परीक्षा सोप्या झाल्या. सोप्या म्हणजे काय, मास्तरच त्यांना सगळं सांगतात, मग सोपे होतील नाही तर काय होतील. बहु सोप्या, नुसत्या सोप्या नाही. मी सांगितलं दृष्टांत फार जुळणारा नाही, पण विनोद म्हणून सांगतो आहे. लक्षात घ्या. काय तर जुळवण्याकरता नाही सांगितलं. तर मास्तरांनी जर उत्तर मदत केली तर बहु सोपे का होणार नाही. तर या भक्तीचं नातं असं विचित्र आहे की भक्ताकरता स्वतः भगवान तुमच्या सगळ्या उणीवा आपण पुऱ्या करता. असं आहे. फक्त तुम्ही शिक्का पाहिजे भक्ती पंथाला, बस. आहे म्हणून ज्ञानोबारायांनी माऊली अभंगात म्हणतात की काही झालं तरी चालेल, पण अभक्त होऊ नका. ते पतित अभक्त. हा शिक्का नसला की मग आमचं काही चालणार नाही, मग पतितच. भक्तीचा शिक्का असला तर आम्हाला हे सगळं करता येईल, साह्य आम्हाला करता येईल. तर या दृष्टिकोनातून या साजरं करणाऱ्या वारीमध्ये सुद्धा काही भाग आहे, पण निषेधांग काय काय चालत नाही हे चौथ्या चरणात सांगतो. भाविक विश्वासी, भाविक विश्वासी, भाविक विश्वासी, भाविक विश्वासी, कोणा करता आहे कोणा करता नाही. पार उतरले त्यासी, पार उतरले त्यासी, पार उतरले जाती, पार उतरले जाती, तुका म्हणे नासी, तुका म्हणे नासी, तुका म्हणे नासी, तुका म्हणे नासी, उतरक्याचे कपाळी, उतरक्याचे कपाळी, भक्ती पंथ बहु सोपा, भक्ती पंथ बहु सोपा, उतरक्याचे कपाळी, उतरक्याचे कपाळी, भक्ती पंथ बहु सोपा, भक्ती पंथ बहु सोपा. या चरणाचा उत्तरार्धात विचार करू. विधीप्रमाणे मधलं भजन घेऊ आणि काय पथ्य आहे, कुणाकरता कृपा ठरलेली आहे आणि कुणाकरता त्याचा निषेध आहे, या दोन विचार या चरणात आलेले आहेत. तर आपल्या वेळेमध्ये यापेक्षा जास्त चिंतन होणार नाही. काही उरलेलं थोडंफार बारकावा याच चरणातला उद्याला अजून पाहावा लागेल. पण साधारण अर्थ पाहिल्यामुळं अभंगाचा ओघवती भाव संपणार आहे. त्या उद्याच्या सकाळच्या प्रवचनात अजून काही भाग पाहू, तर त्याच्यात पुन्हा फार बारकावे आहेत. तुकोबरायांनी मुख्यत्वानं प्रतिबंधात्मक भाग तुकोबरायाच्या नावाखाली टाकले आणि भगवंताच्या विधानाचा विषय मागच्या अर्ध्या चरणात घातला. चौतुकीमध्ये दोन तुकं जे घातलेत त्याच्यामध्ये कुणाला भगवान तारतात हा संकेत केला आणि कुणाला तारत नाही हा विचार स्वतःच्या मुद्द्याखाली ठासून मांडलेला आहे. कारण काय, संतांची वाणीच आहे, नाही भिडभाड तुका म्हणे सान थोर. तर हे भिडभाड नसलेलं वाक्य आहे. तुका म्हणे नाशी कुतरक्याचे कपाळी. तर त्याचा विचार तर आज जास्त करू आणि विश्वासीन भाविकाचा थोडा आत्ता करून काही उद्याला करू आपण.
विठोबा रखुमाई 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 पुंडलीक वरदारी हरी पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय नाम भगवान की जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा चाल आपण शेवटी घेणार आहोत. भाविक विश्वासी 2 शब्द वापरले. तेव्हा आज थोडाच भाव सांगतो. भाव शब्द हा आपल्या जीवनातला एक महत्त्वाचा अंग आहे. भाव भगवत प्राप्तीकरता हे अनिवार्य मानले नाही. भाव बळे आकळे येणे नाकळे, भावे विण देव नकळे संगे संगे, भावे विण भक्ती भक्ती विण मुक्ती. तर हा भाव शब्द देव पाहिजे का, तर तुम्हाला भावे गावे घेत. कशी करावी, आवडीने भावे. हा भावे शब्द अनेक ठिकाणी अनेक वेळेला आलेला आहे, पण इथं क शब्द वापरला आहे. भाविक कोणाला म्हणावं? भाव ज्याच्यात आहे ते सगळे भाविक नाही. ज्याच्यात भाव स्थिर झालेला आहे त्याला भाविक म्हणावं. हा क शब्द स्थिरतावाचक आहे. आयाराम गयाराम भाव तुमच्या सगळ्यामध्ये असतो आणि शुद्ध अशुद्ध प्रकारचे भाव सगळ्यामध्ये असतात. एखादा भक्त जेवढा देवाकरता रडतो ना, तशी एखादी मायमाऊली आपल्या पोरांच्या वियोगामध्ये जाताना येताना रडत असते. मग तो काही भाव आहे का? असला तो शुद्ध आहे का? नाशवंताच्या जागेत असलेला भाव शुद्ध नाही. तर भावाचा पहिला वर्ग करायचा आणि दुसरा टप्पा स्थिरतेचा करायचा. भावाचं पृथक्करण करायचं. शुद्ध भाव करून या मन शुद्ध भावे. जसं चित्त शुद्ध तुझं हवा आहे देव तरी हा सुलभ भावे गावे की शुद्ध करून या. हा शुद्ध विशेषण आहे. तसं भावाच्या पाठीमागं शुद्ध भावे. हा शुद्ध भाव म्हणजे पहिलं सेन्सर लावायचं भावाला, तर शुद्ध आणि अशुद्ध या 2 वर्गापैकी अशुद्ध गाळायचं सगळं. म्हणून दिसायला दोन्ही दिसती सारखी सारखी, वर्म जाणे तो पारखी. असं आहे. दिसायला काय हो, एखादा विनोदाच्या गोष्टी तुम्ही खूप ऐकल्यात, मला आता ते सांगावं वाटत नाही, उगा वेळ घालवायचं काम आहे. ती एक कथा येते ना की एक श्रोता एका महाराजाच्या कथेला येत होता आणि ती कथा सुरू झाली की तो रडायचा. लोकांना वाटायचं अष्टसात्विक भाव यायला येतात म्हणून अधिकारी. शेवटी त्याचं बिंग उघडं पाडलं. अरे म्हणे तुला माझी कथा फार आवडते का? गुरुजींनीच विचारलं. तू कथा सुरू झाली की रडत असतो. म्हणे महाराज असं खोटं कसं बोलू? मग खरंच सांग ना म्हणे. काही नाही म्हणे. तो होता धनगर. तो म्हणला माझं एक आवडतं बोकड मेला, फार आवडता होता.
आणि त्या कथाकाराला म्हणला तुमची दाढी आणि त्याची दाढी अगदी सारखी, आणि तुम्ही बोलायला लागले की मला ते बोकड्याची आठवण येते. आता दिसायला बाहेरून भाविक दिसला का नाही, मग हा भाव कसा आहे. तेव्हा माझा पिंड राहिला नाही आता विनोद हास्य गोष्टी सांगण्याचा, उगाच थोडासा चुटका म्हणून सांगितला आणि सिद्धांत करता सांगितला शुद्ध भाव आणि अशुद्ध भावाचे विचार करता. तेव्हा असा प्रकार होतो मला. माय बहिणी आमच्या भागवतात सुद्धा रडतात बरं का, कधी कधी पालीला ऐकल्या बालाचा वियोग झाला, पण ते रडतात ते कृष्णामुळं नाही, त्यांच्या पोराची त्यांना आठवण येते म्हणून रडतात. हे असले विचित्र आहे. ते खोडकर पोरग माझं पोरग तसं ते हो कृष्णासारखं. हे असे अशुद्ध भावाची उदाहरणं आम्ही अनुभवलं हे सगळं बरं का. तर लोकांचा मोह काय करील सांगता येणार नाही. मी ते एक उदाहरण सांगत असतो. अतिशय हुशार ब्राह्मणाचे एक शिक्षक आमचे भक्त होते बरं का. बऱ्याच वेळ यायचे जायचे, कथेला यायचे, मोकळा वेळ होता. तर त्यांना मी म्हणलं थोडा वेळ जास्त देत जा परमार्थाला. मग ते काय म्हणले, अहो म्हणे मी माझ्या नातवातच कृष्ण पाहतो. हे मोहाचा भाव बरं का. मला त्यांच्याशी खेळायला लागलं हे कृष्णाच्या बरोबरच हे केल्यासारखं वाटतं. तर असे मोहयुक्त भाव म्हणजे अशुद्ध भाव आहेत, लक्षात घ्या. स्वार्थाचे भाव, मोहयुक्त भाव हे सगळे अशुद्ध भाव आहे. जसं क्षीण होणारा अशुद्ध पुण्य, तसं हे सगळे अशुद्ध भाव आहेत. तर ते भाविक यादीत बसत नाहीत. आपल्याला फसवू शकतो. वरच्यावर तुम्हाला त्याचं अंतःकरण माहिती नसल्यामुळं तुम्हाला तो भाविक वाटेल, पण तो भाविक नसतो, हे लक्षात घ्या. म्हणून भाव दिसतो पण अशुद्ध भाव. दुसरा मुद्दा, भाव दिसतो पण स्थिर नसतो. क म्हणजे स्थिर, पहिला शुद्ध आणि नंतर स्थिर, असे दोन टप्पे लक्षात घ्या. तर भाव शुद्ध पाहिजे आणि भाव स्थिर पाहिजे. शुद्ध जरी असला पण स्थिर नसेल तर त्याला भाविक म्हणू नये. आम्ही याचा भाव कीर्तनामध्ये दुसऱ्या भाषेत सांगत असतो. संचारी भाव आणि स्थायी भाव असा भाव सांगत असतो. म्हणजे अस्थिर भावाचं उदाहरण संचारी भाव. फार काय अशुद्ध देवता महाराज, फार आंघोळ रोज न करणारा आणि शौचाला डबडं न नेणारा सुद्धा त्याच्या अंगात म्हणे संचार झाला. आणि तो किती वेळ टिकतो, खरा असतो की नाही इथून पहिला टप्पा, आणि असला तरी किती वेळ दुसरा टप्पा, त्याच्यानंतर काय ना आधी काय. आधी पण ती देवता नाही, म्हणजे तमोगुणी जरी धरली एखाद्या अशुद्ध माणसाच्या अंगात तरी ती आधी नाही आणि नंतरही नाही, मध्येच काही वेळ येऊन जाते. त्याला संचारी भाव म्हणतात. आपल्यामध्ये जसा ताप आधी नव्हता नंतर राहत नाही, मध्येच आला, हा संचारी ताप आहे. तसं काही या देवता काही लोकांच्या अंगात संचार होतो, तर याला संचारी भाव म्हणतात. तसं आम्हाला सुद्धा काही लोकांना वारी आली की संचारी भाव येतो. वारीच्या आधी पण नाही, इतके प्रपंचाच्या कामक्रोध लोभामध्ये असतात की त्यांना देवाची आठवणच नाही. मग लोकांच्या निमित्तानं लोकेशनीच्या भोगाच्या आड लपवून तुम्ही आले नाही, मग ते लोक त्याला अध्यक्ष करतात. मग तो मान मिळवायला म्हणून ते संचारी भावाप्रमाणे ते वारीला येतात. निष्ठा नाही, काही नाही, काही नाही. तर हे संचारी भाव वजा व्हावा म्हणून क शब्द वापरला. भाविक, विश्वासी
आता त्याची शुद्ध अंग मी उद्या पाहिजे. तेव्हा विश्वासी हा सुद्धा स्थिरवाचक आहे, पदवी आहे. विश्वासू, विश्वास आणि विश्वासू, ज्याचा विश्वास प्रक्रिया कधी संपतच नाही त्याला विश्वासू म्हणतात. एखाद्या थोड्या वेळापुरता विश्वासाचं काम केलं त्याला विश्वासू नाही म्हणत. विश्वासू पदवी असल्यासारखे, तो कधीच कोणाला बुडवीत नाही त्याला विश्वासू म्हणावं एखाद्या बाह्य अंगानं. पण कधीतरी एखाद्या वेळेलाच फक्त ठीक वागतो, त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांनी ह्या वेळेला तरी मला विश्वास बरोबर पुरा केला. हा विश्वास असणं विश्वासू आणि विश्वासूतून विश्वासी. तो विश्वास ज्याच्यामध्ये अंगलट रक्तात भरलेला आहे पुरा, त्याला म्हणावं विश्वासी. आणि या दोन गोष्टी जमीच्या जर असल्या आणि हा विश्वासी कोणाशी संबंधित? देवाशी. भाविक कोणाच्या संबंधित? देवाशी. तर देव म्हणतात या दोन सर्टिफिकेट त्याच्याकडे असते, पार उतरी दे त्यासी. बस अशा दोन साधनांग असलं की मी त्याला पार उतरून नेतो. आणि मग तू खूप बरं आहे म्हणतात. सावधान, लक्षात ठेवा. या व्यतिरिक्त काय होईल? तुका म्हणे नाशी कुतर्क्याचे कपाळी. कुतर्क्याच्या कपाळावर मात्र त्याच्या जीवनाचा नाश ठरलेला आहे. हा कुतर्की म्हणजे भाविक न होण्यातला प्रतिबंध, आणि कुतर्की म्हणजे विश्वासी पदवीच्या लायक नसलेला. हे दोन्ही कुतर्कामुळे जास्त आहेत. कुतर्कीच विश्वास कधी स्थिर करत नाही आणि कुतर्कीच भाव कधी त्याचा स्थिर होत नाही. म्हणून हा कुतर्की जो आहे ना फार कठीण आहे. मग कुतर्क याची सुरुवात तर्कापासून होते. म्हणून तर्कच नको, म्हणून भाविका करतात. तुकोबराय म्हणले, ऐका ऐका भाविक जन, कोण कोण वालते, तार्किकाचा टाका संग, पांडुरंग स्मरावो. तर कुतर्क नंतर त्याची पहिली पायरी तर्कातून कुतर्की होतं. माणूस ज्याच्या जीवनात तर्क कमी तो कुतर्कीची शिडी चढत नाही, पण ज्याच्या जीवनात तर्काची सवय आहे तो कधी कुतर्की तरी कधी कधी झाल्याशिवाय राहूच शकत नाही. म्हणून कुतर्क्याचा खंडन याच्यात जास्त आलं आहे. आणि साधन कालामध्ये या कुतर्क्याचा जो माणूस आहे याची संगतसुद्धा नको, म्हणून तार्किकाचा टाका संग, पांडुरंग स्मरावो. तर जर तुम्ही तार्किकाचा संग केला तर एक दिवस तुम्ही तार्किक व्हाल आणि त्याची शेवट परिणिती तुमच्या जीवनात कुतर्कीपणात होईल. आणि इथपर्यंत गेला की तुमचं पतन 100% झालंच म्हणतो. असं तुकोबराय स्पष्ट शब्दामध्ये जड वाक्य बोलतात, नाही बिडबाड. तुका म्हणे नाशी कुतर्क्याचे कपाळी. म्हणून तुम्ही कुतर्की होऊ नका. भाविक विश्वासाच्या आधारावर भगवंताच्या वचनाप्रमाणे तुम्ही मदत जर घेतली तर तुम्हाला भक्तिपंथ साधारण सोपा वाटणार नाही, तुमच्याकरता तो बहु सोपा होईल. म्हणून भक्तिपंथ बहु सोपा, पुण्य नागवे या पापा, येणे जाणे खेपा, येणेची एके खंडती. काही विषयावर विस्तार झाला आणि अभंगाचा साधारण गोषवारा सगळा झाला. तर वेळेत झालेलं फार चांगलं, तर वेळेत संपवतो आणि उद्या याचा सगळा समारोपामध्ये काही उरलेल्या भागाचं चिंतन करू. माऊलीचं भजन होईल, चालू होईल आणि कार्यक्रम संपला. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली रामराज माऊली तुकाराम
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली घ्या म्हणा. भाविक विश्वासी 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 पारवतले दासी पारवतले दासी पार उतरिले दासी पार उतरिले दासी तू कमने दासी तू कमने दासी तुका मने नासी तुका मने नासी उतर का दे कपाली उतर का दे कपाली पति पंत बाबू भक्ति पंत बाबू सोपा उतर क्या दे कपाड़ी उतर क्या दे कपाड़ी भक्ति पंत बाबू सोपा भक्ति पंथ बाबू सोपा पुण्य नाग वेया पापा पुण्य नाग वेया पापा पुण्य नाग वेया पापा पुण्य नाग वेया पापा आये ने दाने के ये ने दाने के येने दाने खेपा येने दाने खेपा दिए के कंदती इन दिए के कंदती भक्त बाबू सोपा भक्त बाबू सोपा येने दिए के खंडती खंडती
भक्ती पंथ बहु सोपा भक्ती पंथ बहु सोपा बहु सोपा उद्याला वेळ आहे शिल्लक म्हणून पार उतरिले याचे भाव, भाविक विश्वासीचा अजून काही विभाग हा उद्याच्या प्रवचनामध्ये 10 वाजता आपण चिंतन करून या अभंगाचं चिंतन पूर्ण करू. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय आपुरी गेले पुरे वेटी वापुरी उत्तरे माझी विठाई राजी कारम्या फुला तुगा म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा ज्ञानदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की पंढरी भगवान की जय पंढरीनाथ भगवान की गोपाल कृष्ण भगवान की सद्गुरुदेव की जय जय श्री राधेश्याम.